तर मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी आताची एक मोठी बातमी समोर येते आहे। मुंढवा जमीन सरकारी असताना खासगी कशी दाखवली, टायपिंग चूक असल्याचा बहाणा वापरला गेला। प्राथमिक चौकशीतले पहिलं सत्य आता समोर आलेलं आहे। मुंढव्यातील 40 एकर जागेची श्रेणी बदलली आणि सरकारीकडून आता खासगी करण्यात आलेली आहे। पुण्यातील 40 एकर जागेचा विक्री दस्तावेज नोंदवताना अनेक अनियमितता आता समोर आलेल्या आहेत, तशी प्राथमिक माहिती समोर येते। ही जागा पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीला विकत घ्यायची होती। उपनिबंधक आर बारू यांच्यावर फसवणूक आणि गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून एफआयआर देखील दाखल झाला। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विक्री दस्त नोंदवताना जागेला ई वर्ग सरकारी जमीन ऐवजी एच वर्ग खासगी जमीन दाखवलं गेलं। सरकारी जमीन ही अटींवर अवलंबून असते। निबंधक कार्यालयानं याला टायपिंगची चूक म्हणून सांगितलेलं आहे। तसंच नोंदणी ही 7/12 उतार्यावर देखील केली गेली, मालमत्ता पत्रकावर नाही। त्यामुळे आता या संदर्भातली मोठी अपडेट आता समोर येते आहे। राहुल कुलकर्णी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल सर, अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। टायपिंग मिस्टेक असा बहाणा आता देण्यात येतोय। नाही, म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की स्वतःला वाचवण्यासाठी हे सगळं सुरू आहे। टायपो मिस्टेक म्हटलंय निबंधक कार्यालयानं। आणि कुठे सागर की विक्री दस्त नोंदवताना ही जागा सरकारी आहे, त्याला ई वर्ग म्हणतात, त्याच्या ऐवजी एच वर्ग म्हणजे खासगी जमीन दाखवली गेली। सरकारी जमीन ही अटीवर असते, ती विकताच येत नाही तुम्हाला। आता निबंधक कार्यालयाने असा स्टँड घेतला आहे की हे जे ई वर्गच्या ऐवजी एच वर्ग झालं ते आमचं टायपिंग मिस्टेक आहे, हाऊ कम। आणि तसंच त्यांनी काय केलं की 7/12 जो उतारा होता त्याच्यावर हा व्यवहार केला। आपल्याकडे शहरी भागामध्ये 7/12 आता रद्द झालेला आहे, त्याच्याऐवजी मालमत्ता पत्रक आलेलं आहे। म्हणजे गंमत बघा की इथे ई वर्गच्या ऐवजी एच वर्ग दाखवली खोटी, त्याच्यानंतर 7/12 वापरला नाही, मालमत्ता पत्रक वापरलेलं आहे। आणि हे सगळं व्यवहार कोणी केला तर पार्थ पवार यांच्याशी संबंधित असलेल्या आमेडिया कंपनीनं। आणि म्हणून सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी ह्याच्यातली हीच आहे की सरकारी जमीन कशी विकली त्याचा खुलासा एनडीटीव्ही वरती झालेला आहे। ही सूत्राची माहिती होती। टायपिंग चूक आहे असं तर सांगितलंय। काल खर्गे समितीने सुद्धा याचा तपास केला। आणि आणखीन एक ब्रेकिंग बातमी सांगू की हे जे आयटीचा आम्ही एक व्यवस्था करतो आहोत असं सांगून जे स्टॅम्प ड्युटीमध्ये त्यांनी सवलत घेतली होती तेही खोटं असल्याचं दिसून येत आहे। जो लेटर ऑफ इंटेंट आहे LOL तो घेतला गेला, खरं तर तो DIC कडनं त्यांनी आम्ही हे पूर्ण व्यवहार करतो आहोत असं दुसरं प्रमाणपत्र घ्यायला होतं। सो अशा ह्या 3 नव्या माहिती येत आहेत आणि त्यातनं दिसत आहे की सगळ्यांनी मिळून सरकारची फसवणूक केलेली आहे। राहुल सर, तुम्ही आपल्यासोबत राहाच। अजून एक महत्त्वाची बातमी आहे। पारच्या कंपनीनं अवैध कागदपत्र वापरून सवलत घेतली। विकास आयुक्तांचं प्रमाणपत्र हवं, LOI पुरेसं नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याशी संबंधित अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीनं मुंढव्यातील 40 एकर सरकारी जमिनीच्या 300 कोटी रुपयांच्या विक्री दस्तावेज नोंदवताना स्टॅम्प ड्युटी सवलत चुकीच्या पद्धतीनं मागितली आणि ही सवलत जिल्हा उद्योग केंद्रानं अर्थात DIC एप्रिल 2025 मध्ये दिलेल्या लेटर ऑफ इंटेंट वर आधारित मागितली गेली। मात्र स्टॅम्प ड्युटी सवलतीसाठी विकास आयुक्त उद्योग यांचं अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक असतं। LOI कायदेशीररित्या वैध नाही अशी माहिती देखील आता समोर येते। धन्यवाद राहुल सर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।